मॅच ऑन फर्स्ट बॉल. गोलंदाज त्या ठिकाणी आपण पाहतोय ऋतिक वाघमारेवरती जबाबदारी दिली या शेवटच्या मॅच मध्ये, निश्चितपणे सेमीफायनलच्या मॅच मध्ये. पहिला बॉल अनिकेत साठी लॉफ्टेड स्ट्रोक करण्याचा प्रयत्न केलाय. चेंडू त्या ठिकाणी हवेमध्ये स्वतः त्या ठिकाणी प्रयत्न करतोय, मात्र इथे प्रयत्न सफल होत नाहीये. तत्पूर्वी मात्र 2 धावा त्या ठिकाणी मिळतील फलंदाजाला. या 2 धावेनं आपल्या इनिंगला सुरुवात केली आणि इथून मात्र श्रीगणेशा झालाय तो i11 कोण टीमचा. नाणेफेक जिंकल्यानंतर प्रथम फलंदाजीला पसंती दिली आहे. 2 षटकांचा सामना आहे. 2 षटकामध्ये किमान 25 धावेपर्यंत मजल मारण्याचा प्रयत्न निश्चित केला जाईल. मागच्या मॅच मध्ये आपण पाहिलं खूप चांगली फलंदाजी या दोन्ही फलंदाजांनी केली होती. अक्षय गाताडे असेल, त्यानंतर अनिकेत असेल, अनिकेतनं देखील तितकीच ताकदवान फलंदाजी केली होती. आणि या मॅच मध्ये मात्र पुन्हा एकदा 30 दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न या ठिकाणी अनिकेत देखील करेल. अनिकेत एक अतिशय चांगला खेळाडू आहे, ट्रम्प कार्ड या टीमचा. लोअर फुल टॉस बॉल होता, कार्पेटच्या आधारे चेंडू जातोय. इथे मात्र सिंगल धाव मिळते. मान्यवरांचा या ठिकाणी शुभ सन्मान केला जातोय. आपण पाहतोय उपस्थित मान्यवर या ठिकाणी त्यांचा शुभ सन्मान आमच्या आयोजकांच्या माध्यमातून केला जातोय. तर आलेल्या सर्व मान्यवरांचा पुनश्च एकदा या स्पर्धेच्या वतीनं आम्ही सहर्ष स्वागत करतोय. या चेंडूवरती मिळते सिंगल. या सिंगलच्या मदतीनं संघ पुढे जातोय. संघाची टोटल जाऊन पोहोचली ती 3 या धावसंख्येवरती. यावेळेस स्ट्रायकरिंगला अक्षय साठी लोअर फुल टॉस चेंडू होता. कार्पेटच्या आधारे चेंडू चालय त्या ठिकाणी काऊ कॉर्नर क्षेत्राकडे. 1 धाव त्या ठिकाणी मिळते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न नाहीये आणि इथून मात्र आपण पाहतोय एकच धाव. या एका धावेच्या मदतीनं हलवारपणे संघ पुढे जातोय. संघाची टोटल इथून जाऊन पोहोचली ती 4 या धावसंख्येवरती. 4 धावा गुणतालिकेवरती आपण पाहतोय. तर यस यावेळेस रिव्ह्यू त्या ठिकाणी घेतलाय हाईट फॅक्टर साठी. चेक केला जाईल. मी विनंती करेन या ठिकाणी पंचांना आपण चेक करायचं. बॅटिंग टीमचा हा रिव्ह्यू आहे. बॅटिंग टीमचा हा रिव्ह्यू आहे. तर यायचं पंच त्या ठिकाणी आपण चेक करायचं. तर इथे रोशन आपण चेक करायचं जिथे लिगल डिलिव्हरी त्या ठिकाणी अंपायरने निश्चितपणे सांगितलंय. मात्र त्याच्यानंतर त्याच्यावरती रिव्ह्यू त्या ठिकाणी घेतला बॅटिंग टीमनं आणि इथे निश्चितपणे एक योग्य निर्णय तुमच्यापर्यंत येईल. खूप इम्पॉर्टंट मॅच आहे. तर इथून फेअर डिलिव्हरी खूप चांगलं त्या ठिकाणी डिसिजन देखील आपण पाहिलंय. पंचांचा एक क्वालिफाईड फंच त्या ठिकाणी आपण पाहतोय. सँडी पालकर सर असतील त्यांच्या समेत त्या ठिकाणी आपण निश्चितपणे गणेश टेंबे आणि त्याचबरोबर शिवदास वाघमारे या तिन्ही पंचांचं आपण कौतुक करूया. आजच्या रात्रीमध्ये खूप चांगलं डिसिजन त्यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाला. संपूर्ण 5 दिवसामध्ये त्या ठिकाणी खूप चांगली मेहनत या पंचांची देखील राहिली आहे. त्या पंचांचं देखील आपण स्वागत करूया. तर गोलंदाज ऋतिक यावेळेस मात्र लॉफ्टेड स्ट्रोक क्षेत्ररक्षक तिथे आहेत मात्र चुकी करतायत आणि जीवनदान मिळतोय यावेळेस मात्र अनिकेत मात्रेला. एक मोठा फलंदाज आहे आणि त्या फलंदाजाला मात्र जीवनदान देणं अंगलट येऊ शकेल. गोलंदाजी करणाऱ्या देवट टीम साठी एका धावेने संघ पुढे सरकलाय. संघाची टोटल जाऊन पोहोचली ती 5 या धावसंख्येवरती. खेळाचं पूर्वार्ध आपण पाहतोय. 2 षटकांचा सामना आहे. ऋतिकनं मात्र चांगली गोलंदाजी आतापर्यंत दाखवली. कुठल्या प्रकारचा मोठा फटका इथे आला नाही. मात्र पाहायचंय इथे अक्षय एज घेते आणि इथून मात्र एस्टांच्या मागे पुन्हा एकदा दुसऱ्या तिसऱ्या अटेम्प्ट मध्ये मात्र झेल कॅरी केला जाईल आणि इथून मात्र पहिला हादरा लागेल फलंदाजी करणाऱ्या i11 कोण टीमला. मध्ये साकारत असताना ऋतिक वाघमारेला आपण पाहतोय. आतापर्यंत फेकलेले 5 चेंडूवरती फक्त 5 धावा खर्च केल्यात. एक महत्वपूर्ण सफलता देखील मिळाली आहे. अनिकेतला जीवनदान जरूर मिळाला. मात्र त्यानंतर अक्षयची विकेट त्या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळाली. नवीन फलंदाज मैदानामध्ये आकाश मात्रे, एक अष्टपैलू खेळाडू, एक चांगली गोलंदाजीसाठी देखील ओळखला जातो. तितकीच धडाकेबाज फलंदाजीसाठी देखील तो जाणला जातोय आणि तो मात्र इन ॲट 3 वरती. आकाश ऑन स्ट्राईक. ऋतिकचा हा बॉल बॉडीपासून दूर होता. पडल्यानंतर सरळ यष्टिरक्षकाच्या हातामध्ये विसावतोय. धाव इथे मिळत नाहीये. एंड ऑफ द फर्स्ट ओव्हर. पहिलं षटक संपलं आणि पहिल्या षटकाच्या अखेरीस जिथे धावपलकावरती धावा लागल्या गेल्यात. एक फलंदाज बाद 5 धावा.
देखील आपल्याला पाहायला मिळालं. डीजे मास्टर त्या ठिकाणी आपण पाहतोय जय चौधरी, ओम साई डीजेचे प्रोप्रायटर, त्याचबरोबर हंसिका डीजे यांचं देखील खूप महत्त्वाचं योगदान या स्पर्धेसाठी राहिलंय. त्यांचं देखील या स्पर्धेच्या माध्यमातून आपण सहर्ष स्वागत करूया. WTCच्या माध्यमातून ही स्पर्धा लाईव्ह त्या ठिकाणी कव्हर केली गेली 5 दिवसांमध्ये. त्यांची देखील खूप चांगली मेहनत राहिली, त्यांचंही स्वागत असेल. लास्ट ओव्हर, पहिलाच बॉल कट केलाय आणि इथे मात्र चेंडू जातोय कव्हर पॉइंट क्षेत्रातून आलेला हा दर्जेदार चौकार. अनिकेतचा सोडलेला झेल आणि त्यानंतर दुसऱ्या षटकामध्ये अनिकेतनं केलेली सुरुवात चौकारानं आपण पाहतोय. या 4 धावेनं संघ पुढे सरकलाय 9 धावा गुणतालिकेवरती. जर अनिकेत शेवटपर्यंत राहिला तर मोठी धावसंख्या निश्चितपणे उभारली जाईल. अजूनही 5 चेंडूंचा खेळ इथून बाकी आहे. यावेळेचा चेंडू मात्र सुरेख होता, पडल्यानंतर वेगाने बीट केला अनिकेतला. कुठल्याही प्रकारचा बॅट बॉलचा संपर्क न होता एक निर्धाव चेंडूची सांगता आपण पाहतोय. कमबॅक केलाय गोलंदाज शुभमनं. इथून आपण धावफलकावरती टोटल धावा पाहतोय 9 लागल्या गेल्यात. पहिल्या सत्रामध्ये प्रथम फलंदाजी करतोय, जिथे टॉस जिंकल्यानंतर फलंदाजीचा निर्णय घेतलाय तो I11 कोण टीमनं. आतापर्यंतचे फेकलेले 8 चेंडू, ज्याच्यामध्ये 9 धावा जमवण्यात यश आलंय. यावेळेस सुरेख बॉल होता, गुडलिन स्पॉटला चेंडू फीस झाला. पडल्यानंतर थोडंसं त्या ठिकाणी आपण पाहतोय खाली राहतोय. मात्र जिथे त्या ठिकाणी फिल्डर येईल तिथपर्यंत मात्र गुड रनिंग बिटवीन द विकेट. एकेरीला दुहेरीमध्ये कन्वर्ट केलं गेलं. या 2 धावा त्या ठिकाणी मिळतात I11 कोण टीमला आणि या 2 धावेच्या मदतीनं संघ पुढे सरकताना संघाची टोटल इथून जाऊन पोहोचली ती 11 या धावसंख्येवरती. अजूनही काही चेंडूंचा खेळ बाकी आहे, जिथे शुभम हा गोलंदाजी करतोय. पहिल्या चेंडूवरती चौकार, त्यानंतरचा चेंडू डॉट आला, त्यानंतर तिसऱ्या बॉलवरती आपण पाहिलं 2 धावा. अजूनही 3 चेंडूंचा खेळ इथून बाकी आहे. 3 चेंडूमध्ये एखादा मोठा फटका जर आला तर एक सन्मानजनक स्कोर उभा करण्यात यश येईल I11 कोण टीमला. मात्र पाहायचे कशा रीतीने या ठिकाणी गोलंदाजी केली जाईल. शुभम यावेळेस पुन्हा एकदा सज्ज होतोय. यावेळेस मात्र अनिकेतनं दिलाय तडाखा, मात्र तिथे लॉंग ऑन ला क्षेत्ररक्षक तैनात आहे आणि इथे मात्र टिपला जातोय झेल आणि इथे मात्र खेळ समाप्त होईल अनिकेतचा. टोटल धावसंख्या असताना 11 या धावसंख्येवरती. त्या क्षेत्रामध्ये त्या ठिकाणी अनिकेतचा झेल सुटला होता, तिथेच मात्र अनिकेतचा झेल टिपला गेला आणि इथून आता अनिकेत माघारी परततोय. टोटल 11 धावा गुणतालिकेवरती आहेत. अजूनही 2 चेंडूंचा खेळ येणं बाकी आहे. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये जाईल. इथून इन ॲट 4 वरती आपण पाहतोय फलंदाज अक्षय म्हात्रे 4थ्या क्रमांकावरती आलाय. 2 फलंदाज माघारी परतलेत. मात्र इथून आपल्याला पाहायचं 2 चेंडूंचा खेळ अजून बाकी आहे. 11 धावा त्या ठिकाणी धावफलकावरती लागल्या गेल्यात. एखादा मोठा फटका येणं गरजेचं असेल I11 कोण टीमला. तर दुसरीकडे जर आपण विचार केला तर ज्या पद्धतीची गोलंदाजी टायगर 11 देव टीमनं केली, अतिशय प्रशंसनीय गोलंदाजी तुम्हाला पाहायला मिळाली. आणि या मॅच मध्ये मात्र पकड जमून ठेवल्या आणि इथून रोखून ठेवले फलंदाजी करणार I11 कोण टीमला. तर निश्चितपणे 2 सख्खे बंधू मैदानाच्या आतमध्ये अक्षय आणि आकाश ही जोडी आपण पाहतोय. एज घेतली आणि पुन्हा एकदा यावेळेस फर्स्ट स्लिप मध्ये झेल त्या ठिकाणी टिपला जाईल आणि इथे मात्र अक्षयला देखील आल्या पावलाने माघारी परतावं लागेल 0 या धावसंख्येवरती. अकरा धावा गुणतालिकेवरती शेवटचा चेंडू या पूर्वार्धातला शिल्लक आहे. गोलंदाज शुभमचं कौतुक करावं लागेल. खूप चांगली गोलंदाजी त्याने दाखवली. ज्या पद्धतीने ऋतिकनं गोलंदाजी केली होती त्याच पद्धतीची गोलंदाजी या षटकामध्ये तुम्हाला शुभमकडनं देखील पाहायला मिळते. ऋतिकनं धावा खर्च केले होते 5. यानंतर जर आपण विचार केला आतापर्यंतचे फेकलेले 5 चेंडू शुभमचे आपण पाहिले. ज्याच्या पहिल्या चेंडूवरती चौकार आल्यानंतर चांगला कमबॅक पाहायला मिळाला आणि आतापर्यंत त्याने देखील धावा खर्च केल्यात फक्त 6. टोटल धावसंख्येचा विचार केला 11 धावा गुणतालिकेवरती. शेवटचा त्या ठिकाणी चेंडू आहे आणि फलंदाज मैदानामध्ये सरकलाय साहिल म्हात्रे. लास्ट बॉल ऑफ द इनिंग. ओहो, काय चेंडू डिलिव्हर्ड केलाय. मात्र इथे चुकी होते इष्टांच्या मागे. पायच्या या ठिकाणी 1 धाव कंप्लीट होते. दुसऱ्या धावेसाठी थोडस त्या ठिकाणी
प्रयत्न होतो तिसऱ्या धावेचा प्रयत्न, मात्र इथे त्या ठिकाणी तिसऱ्या धावेसाठी फलंदाज होईल बाद. लेग बायच्या स्वरूपामध्ये या 2 धावा मिळतात आणि या 2 धाव्याने इनिंग होते समाप्त. जिथे प्रथम फलंदाजी करणारा i11 कोण संघ जाऊन पोहोचलाय टोटल 13 धावसंख्येवरती आणि 14 धाव्यांचा आव्हानाचा पाठलाग येणाऱ्या सत्रामध्ये करावा लागेल टायगर 11 देवत टीमला. टायगर 11 देवत टीमला. तर चला विनंती करतो i11 कोण संघ लगेच मैदानामध्ये जा, लगेचच मैदानामध्ये जायचंय आणि इथून 12 बॉल 14 धाब्यांची आवश्यकता आहे. खूप चांगली स्पर्धा त्या ठिकाणी आज संपन्न होत असताना पाहतोय. अंतिम टप्प्यामध्ये सेमीफायनलची मॅच तुम्हाला पाहायला मिळते. जे स्वप्न त्या ठिकाणी पाहिलं होतं दुंद्रेपाडा ग्रामस्थानं आणि त्याचबरोबर जय हनुमान मित्रमंडळानं जे पाहिलेलं स्वप्न आज सत्यामध्ये उतरत असताना निश्चितपणे आज अंतिम टप्प्यामध्ये ही स्पर्धा यशस्वीरित्या संपन्न होताना. तर चला विनंती करतोय i11 कोण संघ लगेचच मैदानामध्ये जायचंय. आपण लगेच त्या ठिकाणी मैदानामध्ये जा, क्षेत्ररक्षण लगेच सजवायचंय. 2 षटकांचा सामना आपण पाहतोय जिथे 13 धावा जमल्या, 14 धाव्यांचं आव्हान आहे. स्प्रे घेऊन जा, फर्स्ट एड बॉक्स आहे. तर 12 चेंडू 14 धावेची आवश्यकता. 2 फलंदाज लगेच मैदानामध्ये जा. देवत संघ आपल्याला विनंती करतो लगेचच मैदानामध्ये जायचे. तिथे त्या ठिकाणी आपल्याला चेंडू दिले जातील, त्याच्यातून आपल्याला चॉईस करायचं आहे. लगेचच त्या ठिकाणी सामना सुरू करायचा आहे. खूप रंगतदार मॅच त्या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळेल. देवद आणि कोण या 2 टीम मध्ये, जिथे प्रथम फलंदाजी कोण संघाने केली, फक्त 13 धावा जमवण्यात यश आलं 2 षटकामध्ये. 14 धावेचं आव्हान आहे आणि त्या 14 धावेचा आव्हानाचा पाठलाग करण्यासाठी 2 फलंदाज मैदानामध्ये सरकताना आपण पाहतोय. लगेचच मॅचला सुरुवात होईल. खूप रंगतदार अवस्थेमध्ये ही मॅच देखील तुम्हाला पाहायला मिळेल. सेमीफायनलची ही मॅच, त्यानंतर मात्र मेगा फिनाले आपल्याला पाहायला मिळेल, जिथे बेलवली संघ त्या ठिकाणी वाट पाहतोय. कोणता संघ त्या ठिकाणी त्यांच्याशी फाईट करेल मेगा फायनल मध्ये हे देखील तुम्हाला पाहायचंय. इथून जिंकणारा संघ थेट फायनल मध्ये पोहोचेल, जिथे बेलवली संघ त्या ठिकाणी क्वालिफाय झालाय. त्यांच्या विरोधात त्या ठिकाणी त्यांना खेळायचंय. मात्र पाहायचंय कोणता संघ या ठिकाणी जिंकेल. ज्या 13 धावा जमवल्या त्या 14 धावा यशस्वीरित्या पार पाडल्या जातील का, त्या ठिकाणी चेस केल्या जातील का, की इथून मात्र आपल्या गोलंदाजीमध्ये इतकी ताकद दाखवतील का गोलंदाजी करणारा कोण संघ, की त्या धावा मात्र डिपेंड करण्यात यश येईल, हे देखील आपल्याला पाहायचंय. 12 बॉल 14 धावेचं आव्हान तसं छोटं आहे, मात्र क्रिकेट आहे. क्रिकेटमध्ये अनिश्चितता नेहमी तुम्हाला पाहायला मिळते आणि इथून देखील ते आव्हान जर कठीण करायचं असेल तर पहिल्या षटकामध्ये चांगली गोलंदाजी करावी लागेल कोण टीमला. तर दुसरीकडे जर विचार केला तर चांगला स्टार्ट त्या ठिकाणी देण्याचा प्रयत्न हे 2 खेळाडू निश्चितपणे करतील आपल्या टीमसाठी. 12 चेंडू 14 ची गरज. 2 फलंदाज मैदानामध्ये. समाधान आणि त्याला साथ देईल सागर. शुभम, समाधान आणि शुभम ही जोडी सध्या मैदानाच्या आतमध्ये तुम्हाला पाहायला मिळेल. गोलंदाजी ट्रॅक वरती आकाश म्हात्रेला आपण पाहतोय, एक वेगवान गोलंदाज, प्रमुख अस्त्र या गोलंदाजी मधला आपल्याला पाहायला मिळेल. i11 कोण टीम कडनं या पहिल्या ओव्हर मध्ये कशा रीतीने गोलंदाजी करेल. 12 बॉल 14 ची गरज. गेम ऑन. फर्स्ट बॉल राईट अम ओव्हर द विकेट. पहिलाच बॉल
यावेळेस मात्र हप ट्रॅकर होता, पुल करण्याचा प्रयत्न केला मात्र असफल ठरला आणि इथे मात्र बीट होतोय फलंदाज. डॉट बॉलची सांगता. सुरुवात खूप सुंदर केली गोलंदाजानं, वेगवान चेंडू फेकला आणि परिणामता मात्र फसवलाय फलंदाजाला. कुठल्याही प्रकारची धाव मिळत नाहीये. 11 चेंडू 13 धावे, अजून 14 धावेची आवश्यकता आहे. तिथे 14चं त्या ठिकाणी टार्गेट चेस करायचे आहे देवट टीमला. यावेळेस दांडिगल, ओ काय चेंडू फेकलाय आणि मिडल स्टंप त्या ठिकाणी उखाडून काढलाय आणि इथून मात्र आपण पाहतो विकेट नंबर 1 गोज डाऊन. परतावं लागेल यावेळेस फलंदाजाला. तसं उत्तर मात्र दिलं जातं. फलंदाजीमध्ये जरूर अपयशी ठरले होते मात्र गोलंदाजीमध्ये आमच्यामध्ये तितकी ताकद आहे की या मॅचला आम्ही निश्चितपणे या मॅचला देखील आम्ही वाचवू शकतोय. त्या 14 धावा वाचवू शकतोय हा कॉन्फिडन्स लेवल निश्चितपणे गोलंदाजामध्ये पाहायला मिळतोय. आकाश मात्रेची गोलंदाजी आतापर्यंतचा आपण विचार केला तर या संपूर्ण टुर्नामेंट मध्ये आपण पाहिली खूप इम्प्रेसिव्ह गोलंदाजी त्याने केली. अतिशय चांगले षटक फेकलेत. इकॉनॉमिकली जर विचार केला तर चांगली गोलंदाजी त्यानं साकारली. अनेक विकेट्स देखील त्यानं संपादित केलेत आणि या मॅच मध्ये आता मात्र निश्चितपणे संघर्ष करत असताना कोण टीमला पुन्हा एकदा या मॅच मध्ये कमबॅक करून देण्याचा प्रयत्न करतोय आकाश मात्रे हा गोलंदाज. एक वेगवान गोलंदाज आहे. पहिला डॉट त्यानंतरचा आलेला हा विकेट आपण पाहतोय जिथे समाधान बाद झाला. नवीन फलंदाज मैदानामध्ये प्रेम वाघमारेला आपण पाहतोय. 3ऱ्या क्रमांकावरती त्याला पाठवलं गेलंय. मात्र 10 बॉल 14. यावेळेस पाहायचंय चेंडू त्या ठिकाणी काऊ कॉर्नर क्षेत्राकडे जबरदस्त ऍफर्ट पाहायला मिळाला. जबरदस्त क्षेत्ररक्षण तिथे आपण पाहिलं आणि इथून मात्र ज्या ठिकाणी चौकार गेला असता तो चौकार मात्र सेफली अडवला गेलाय आणि इथून मात्र सिंगल धाव मिळते. या सिंगलनं त्या ठिकाणी वैयक्तिक आणि सांघिक अकाउंट प्रेमनं ओपन केलं. 1 धावेवरती त्या ठिकाणी पोहोचलाय देवत संघ. मात्र इथून विजयाचं गणित तुमच्या समोर आहे. उर्वरित 9 चेंडूंचा खेळ बाकी आहे. 9 चेंडूमध्ये 13 धावा जमवायचे. एखादा मोठा फटका शोधत असेल फलंदाज आपण पाहतोय शुभम डाव्या हाताचा फलंदाज आहे ज्याने मागच्या मॅच मध्ये चांगली फलंदाजी केली होती. मात्र इथे पाहायचं काय घडेल. नेक्स्ट बॉल बॉडी पासून दूर ठेवला जातोय. सुरेख गोलंदाजी, अतिशय भन्नाट वेगानं त्या ठिकाणी गोलंदाजी केली जाते आणि इथून मात्र फलंदाजानं जागीच उभं ठेवलं जातं. मात्र इथे त्या ठिकाणी रिव्ह्यू आहे. वाईट साठी त्या ठिकाणी रिव्ह्यू असेल. इथे बॅटिंग टीमचा हा रिव्ह्यू आहे तर चेक केलं जाईल. गणेश टेंबे सर या ठिकाणी निश्चितपणे चेक करतील. जिथे आपण पाहतोय 4था चेंडू त्या ठिकाणी फेकला होता आकाशनं. इथे चेक केलं जाईल कंट्रोल रूम मध्ये. या ठिकाणी निश्चितपणे आपण पाहतोय येस फेअर डिलिव्हरी. एक चांगला निर्णय त्या ठिकाणी सँडी पालकर सरांचा आपण पाहिलं आणि इथून मात्र आपण पाहतो आणखीन एक डॉट बॉल. प्रेशर क्रिएट झालाय यावेळेस देवट टीम वरती. नेक्स्ट बॉल पुन्हा एकदा बॉडी पासून दूर ठेवलाय. अतिशय चांगली गोलंदाजी, भन्नाट वेगाने गोलंदाजी करतोय. मी पहिल्यांदाच म्हटलं होतं जर त्या ठिकाणी या मॅच मध्ये कमबॅक करायचं असेल तर आकाशला चांगली गोलंदाजी साकारावी लागेल आणि इथून मात्र या मॅच मध्ये काय भन्नाट वेगवान गोलंदाजी करतोय. आतापर्यंत फेकलेले 5 चेंडू ज्याच्यामध्ये फक्त 1 धाव खर्च केली आहे आणि या मॅच मध्ये पूर्णतः पकड जमवण्याचा प्रयत्न करतोय. यावेळेस I11 कोण संघ. लास्ट बॉल ऑफ दी ओव्हर. गोलंदाज आकाश मात्रे जबरदस्त गोलंदाजी आपल्या टीम साठी साकारत असताना जी मॅच त्या ठिकाणी कठीण होती I11 कोण टीम साठी ती कठीण यावेळेस मात्र झाली देवत संघासाठी. कारण येणारे 7 चेंडू शिल्लक आहेत आणि 7 चेंडू मध्ये 13 धावा जमवायच्या आहेत. 7 बॉल 13 ची गरज. हाय व्होल्टेज ड्रामा मैदानाच्या आतमध्ये. यावेळेस मात्र ऑफ स्टंप सोडून जातोय पंच सँडी पालकर सर आम्हाला सांगतात हा बॉल मात्र वाईड आहे. अवांतरच्या स्वरूपामध्ये 1 धाव तिथे ऍड होते. या एका धावेच्या मदतीने संघ पुढे सरकताना 2 धावा गुणतालिकेवरती लागल्या जातील. उर्वरित 7 बॉलचा खेळ बाकी आहे. 7 बॉल मध्ये इथून मात्र 12 जमवायचे. हा बॉल खूप इम्पॉर्टंट असेल. इथे जर एखादा मोठा फटका जर आला फलंदाज शुभमच्या बॅट मधनं तर निश्चितपणे या मॅच मध्ये कमबॅक होऊ शकेल देवट टीमचं. मात्र गोलंदाज आकाश मात्रे यावेळेस पाहायचंय अंपायर्स कॉल नो बॉल. भीमर चेंडू फेकलाय. रनआउटची संधी आहे आणि इथून मात्र रनआउटच्या स्वरूपामध्ये फलंदाज निश्चितपणे बाद होईल पण 1+1 अशा 2 धावा त्या ठिकाणी मिळतील.
फ्री हिटची संधी देखील असेल येणाऱ्या फलंदाजाला, जिथे आपण पाहतोय खूप चांगली मॅच रंगतीये. 14 धाव्यांचं आव्हान होतं. आव्हान सोपं जरूर होतं, मात्र ते आव्हान कठीण करण्याचं काम आकाशनं केलंय. मात्र या वेळेस आकाशचं त्या ठिकाणी कार्य थोडंसं चुकीचं राहिलं आणि 2 चेंडू त्या ठिकाणी खराब फेकले. त्याचा परिणाम पुन्हा एकदा या मॅच मध्ये कमबॅक करण्याची संधी प्राप्त करून दिली विरोधी संघाला. आणि इथून मात्र आपण पाहतोय देवत संघ पुन्हा एकदा या मॅच मध्ये कमबॅक करतोय. रनआउटच्या स्वरूपामध्ये शुभम जरूर बाद झालाय, मात्र नवीन फलंदाज मैदानामध्ये भूषणला आपण पाहतोय इन ॲट 4 वरती. 7 बॉल 10 धावेची आवश्यकता. फ्री हिटची संधी फलंदाज भूषणला. यावेळेस मात्र सुरेख बॉल आणि इथून मात्र आणखीन एक डॉट बॉल. कमालीचं षटक हाताळलं. 2 खराब चेंडू जरूर आले, मात्र तदनंतरची गोलंदाजी जर आवडली असेल तर जोरदार टाळ्या उद्या. गोलंदाज आपण पाहतोय जिथे फक्त 14 धावा त्या ठिकाणी डिपेंड करत असताना या ओव्हर मध्ये खर्च केल्यात आकाशनं फक्त 4 धावा. पाच चेंडू मध्ये फक्त 1 धाव आली. त्यानंतर एक वाईड आणि एक नो बॉल आला. त्यानंतर जर विचार केला शेवटचा बॉल डॉट. एकूण आपण पाहिलं 4 धावा पहिल्या षटकामध्ये. आकाश मात्र जबाबदारीनं गोलंदाजी केली, अतिशय भन्नाट वेगानं गोलंदाजी केली आणि त्याचा परिणाम आपण पाहतो या मॅच मध्ये आतापर्यंत पकड जमवण्यात यश आले. आणि इथून मात्र कुठेतरी प्रेशर मध्ये टाकलंय फलंदाजी करणाऱ्या टायगर 11 देवट टीमला. मात्र जिथपर्यंत प्रेम वाघमारे मैदानामध्ये तिथपर्यंत आशा असतील फलंदाजी करणाऱ्या टायगर 11 देवट टीमला. मात्र इथून गोलंदाजी ट्रॅक वरती संघाचा ट्रम्प कार्ड, संघाचा एक महत्वाचा खेळाडू अनिकेत मात्र एक अष्टपैलू खेळाडू. इथून मात्र अनिकेत वरती जबाबदारी दिली आहे, एक मुख्य खेळाडू या टीमचा आणि ते मात्र अनिकेतला वाचवायचे आहेत. या ओव्हर मध्ये 10 धावा, जिथून जर 10 धावा वाचवल्या तर फायनलचं तिकीट आणि जर इथून त्या ठिकाणी 10 धावा जमवल्या तर देवट टीम त्या ठिकाणी क्वालिफाय होईल फायनल साठी. 6 बॉल 10 ची गरज. अनिकेत पहिला बॉल. यावेळेस मात्र मोठा स्ट्रोक करण्याचा प्रयत्न केलाय. कार्पेटच्या आधारे चेंडू झालाय. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी खूप चांगलं क्षेत्ररक्षण. इथे चुकीचं कॉलिंग आणि इथे मात्र प्रेमला रनआउटच्या स्वरूपामध्ये परतावं लागेल माघारी आणि इथून मात्र आणखीन एक हादरा लागतोय देवट टीमला. तर याच दरम्यान आपण पाहतोय अतिथी कक्षामध्ये सन्माननीय विश्वाजी पाटील साहेब, ग्रामपंचायत सदस्य शिवनसई आणि संपूर्ण नेरे धुंद्र भागामध्ये आपण पाहतो कुठली समस्या असो आणि नेहमी जे अग्रेसर असतात म्हणून आज आम्ही त्यांचा समाजसेवक म्हणून आदर तिथे उल्लेख करू. विश्वाजी पाटील, आपलं सहर्ष स्वागत आणि तुमच्या या समाज कार्याला आम्ही सलाम ठोकतो. जेव्हा जेव्हा नेरे धुंद्र विभागामध्ये समस्या येतात, मग लाईट समस्या असो, काही सामाजिक समस्या असो, काही गोरगरीब जनतेचे प्रश्न असो, तर त्यांच्या माध्यमातून अगदी काही वेळातच सोडवले जातात आणि त्यांच्या समाज कार्याचं आम्ही मनापासून धन्यवाद देतो. विश्वाजी पाटील साहेब, ग्रामपंचायत सदस्य, आज शिवनसईचा युवा वर्ग खेळला. अगदी फायनल पर्यंत कैलास आपण पाहतो त्यांनी युवा वर्गांच्या या संघाच्या उपस्थितीमध्ये त्यांची उपस्थिती पाहिली. या बॉल वरती मात्र आलाय षटकार आणि इथून मात्र पुन्हा एकदा मॅच टर्न होताना आपण पाहतोय. जिथे पहिल्या बॉल वरती आपण पाहिले रनआउटच्या स्वरूपामध्ये प्रेम बाद झाला, मात्र त्यानंतर जसा फलंदाज ऋतिक मैदानामध्ये आला, भूषण या ठिकाणी षटकार लगावलाय आणि इथून मात्र आपण पाहतोय टोटल धावसंख्येचा विचार केला 11 धावा गुणतालिकेवरती लागल्या गेल्यात. विजयासाठी 4 चेंडू आणि 3 धावांची आवश्यकता. 10 धावा वाचवायच्या होत्या, मात्र इथून हा षटकार निश्चितपणे टर्निंग पॉइंट ठरू शकेल देवट टीम साठी. 4 बॉल 3 ची गरज. स्ट्रायकरिंगला फलंदाज भूषण. अनिकेतचा बॉल यावेळी सोडून दिलाय. पंच आम्हाला इशारे करतात इट इज अ व्हाईट बॉल. अवांतरची धाव त्या ठिकाणी ऍड होते फलंदाजी करणाऱ्या टीमच्या खात्यामध्ये. इथून मात्र विजयाचं गणित आत्ता सोपं झालंय टायगर 11 देवट टीम साठी. थोडस आव्हान कठीण केलं होतं आकाशनं, मात्र अनिकेतला बसलेला मार आणि त्यानंतर प्रेशर मध्ये झालेली गोलंदाजी इथून मात्र अंगलट येताना पाहायला मिळते ती I11 कोण टीम साठी. 4 बॉल 2 ची गरज. नेक्स्ट बॉल. यावेळेस मात्र पाहायचे यष्टीरक्षक त्या ठिकाणी चेंडू अडवतोय जरूर, मात्र एक धाव वाचवू शकत नाहीये.
आणि इथून आपण पाहतो या एका धावेनं संघ पुढे सरकलाय. स्कोर इज लेवल 13 रन्स ऑन बोर्ड. 13 धावा गुणतालिकेवरती. 1 धाबेची आवश्यकता. 3 चेंडूंचा खेळ बाकी आहे. इथून मात्र आपण पाहतोय I11 कोण टीम साठी ते गोलंदाजी जिथे आपण अनिकेत म्हात्रेला पाहतोय. तर मी विनंती करेन बेलवली संघाचा संघनायक आपण आमच्या मंचावरती येऊन बसायचंय. लगेच त्या ठिकाणी जसा सामना संपेल लगेच आपण टॉस घेणार आहोत. फायनल त्या ठिकाणी होईल. निश्चितपणे फायनल मध्ये कोण पोहोचेल, बेलवली संघाशी कोण गाठ घालेल हे देखील पाहायचंय. 3 बॉल 1 धावेची आवश्यकता देवट टीमला आणि त्या 3 बॉल मध्ये त्या ठिकाणी 1 धाव जमेल की यावेळेस मात्र काहीतरी चमत्कार त्या ठिकाणी केला जाईल. इतकी मेहनत त्या ठिकाणी केली जाईल का अनिकेत कडनं हे देखील पाहायचंय. 3 बॉल 1 ची गरज. स्ट्रायकर इनला फलंदाज ऋतिक. नेक्स्ट बॉल. यावेळेस पायांवरती चेंडू आदळलाय. पाहायचंय रनआउटची संधी आहे मात्र ती संधी त्या ठिकाणी हुकली गेली आणि लेग बायच्या स्वरूपामध्ये आली धाव आणि सामना जिंकलाय. यावेळेस टायगर 11 देवट टीम इन टू द फायनल. कॉंग्रॅच्युलेशन्स आणि हार्ड लक त्या ठिकाणी आपण पाहतोय I11 कोण. चला टॉस करतो आणि आज ज्यांचा वाढदिवस आहे ते सन्माननीय व्यक्तिमत्व यांना आपण